नमस्कार। आप देख रहे हैं पालघर लाइव, जनता की बुलंद आवाज। मैंग्रोव अतिक्रमण पर सरकार का बड़ा एक्शन। 2005 से 2025 तक की सैटेलाइट इमेज से होगी जांच। या पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईच्या आमदार पोतनीस नावाच्या सदस्यानं मुंबईच्या किनारी असलेल्या मँग्रोव्हवर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकला जातोय। तिथे कोणी गोडाऊन बांधतोय, कोणी दुकानं बांधतोय, गॅरेज बांधतोय। तर त्यावेळेला मी उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की अन्ना युनिव्हर्सिटी चेन्नई त्यांच्याकडे गुगलचे सगळे इमेजेस उपलब्ध असतात। तर 2005, 10, 15, 20, 25 पर्यंतच्या गुगल इमेज त्या ठिकाणी काढल्या जातील। गुजरात बॉर्डर पासून तर गोवा बॉर्डर पर्यंत मँग्रोव्ह परिसरामध्ये। आणि मग सुरुवातीला 2005 ला कुठे मँग्रोव्हची लाईन होती त्याच्या आतमध्ये गेलेल्या लोकांना या पावसाळ्यानंतर नोटिसा दिल्या जातील। त्याने स्वखुशीने त्यांनी मँग्रोव्हच्या परिसरात नुसतं काय अतिक्रमण काढणं नाही, तिथे मँग्रोव्हचं पुनर्रोपण करणं अशी पण जबाबदारी त्या ठिकाणी मँग्रोव्हच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आणि जर का भविष्य काळामध्ये नाही झालं तर पूर्ण फोर्स लावून त्या गोष्टी करतात। तुम्ही म्हटल्याप्रमाणे पालघरमध्ये ज्याला पाणी भरलं, पालघर शहरामध्ये ज्याला आम्ही तिथे पाणी करायला गेलो त्याला बऱ्याचशा नगरसेवक कार्यकर्त्यांनी सांगितलं की पूर्वीचे नाले हे साधारण 40 फुटाचे होते, इकडून कोणी 20 फूट कमी केलं, कोणी इथून 5 फूट कमी केलं, म्हणजे नाल्याची अरुंद झाले। त्याच्यामुळे पालघर शहरामध्ये पाणी, तुम्ही धानूचं पण तेच बोलले, माननीय जिल्हा ते सांगितलं शेवटी मुख्याधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांच्याच नियंत्रणाखाली काम करतात। तर ह्या धानू, पालघर या ठिकाणचे परत सोशल तुमच्या इमेजेस शोधून काढा आणि ज्या लोकांनी तिथे बांधकाम, दुकानं, फॅक्टऱ्या वगैरे टाकल्या असतील त्यांना प्रॉपर माणुसकीच्या भावनेतून हे तुमच्या अशा गोष्टींमुळे या ठिकाणी शहरामध्ये पाणी तुंबतं आणि लोकांचं जनजीवन विस्कळीत होतं। तर तुम्ही हे टाळा, अशा प्रकारची भूमिका घेतली जाईल आणि मी यासाठी आदेशित केले।